पहलगाम हल्ल्याच्या तपासात एनआयए ॲक्शन मोडवर एनआयएकडून घटनास्थळाचे डिजिटल मॅपिंग पूर्ण, सापडलेली रिकामे काडतूसही फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आली. भिवंडी शहरातील अनधिकृत केबल धारकांवर महानगरपालिकेची कारवाई. अनधिकृतपणे लावण्यात आलेले केबल वायर, ऑप्टिकल फायबर केबल काढण्याचे आयुक्तांचे निर्देश. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट. पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सामान्य नागरिकांची पंतप्रधान यांच्याकडे मागणी. बीडच्या प्राथमिक आरोग्य केंद्र 5 वर्षापासून विद्युत जोडणीपासून वंचित. त्यामुळे कार्यरत डॉक्टरांना रुग्णांना पायाभूत सुविधा देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या समोर अंबाबाई आणि ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार. आराखड्याचा तात्काळ प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्याचे दिले निर्देश. दोन 2028 मध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलिसांनी तुरुंग नियमावली ऑनलाईन ठेवावी. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीकडून दखल घेण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती. ईडीने पोलिसांकडून घोटाळा संबंधित मागवली माहिती. भाजपाकडून महाराष्ट्र संघटन पर्व गाव बस्ती संपर्क अभियान आढावा बैठक आयोजित. नागपूरच्या रजवाडा पॅलेस येथे बैठकीचं आयोजन. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पैठण बंदची हाक. यावेळी शहरातील बस स्थानकात हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांना केली श्रद्धांजली अर्पण. अहिल्यानगरच्या तारकपूर भागात भंगाराच्या दुकानाला भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीचं कारण अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.